गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाले आणि आज त्यांच्या पार्थिवावर परळीतल्या वैजनाथ कारखान्याच्या आवारात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दरम्यान ज्या मंडपात काल पहाटेपर्यंत सत्काराची तयारी सुरू होती तिथेच काल सकाळी 9 नंतर सगळं वातावरण बदललं। आनंदाची जागा तिथे दुःखाने घेतली। मंडपातला आनंद ओसरला आणि खांबावर मंडप चढवण्यासाठी सरसावलेले हात मंडप काढायला लागलेत। याच मंडपात काल मुंडेंचा आवाज घुमला असता पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी याच मंडपातून सल्ले दिले असते। जनतेच्या सेवेचं बाळकडू दिलं असतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं, ज्याचा थांग पत्ताही कुणाला नव्हता। आता सत्काराची फुलं आपल्या नेत्याच्या पार्थिवावर टाकण्याची वेळ या कार्यकर्त्यांवर आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। मी परळीमधल्या तोतला मैदानाच्या ठिकाणी उभा आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की याच मैदानावर गोपीनाथ मुंडे यांचा परळीमध्ये पहिल्यांदा आल्यावर जंगी आणि मोठा सत्कार केला जाणार होता। सकाळी गोपीनाथ मुंडे या ठिकाणी मुंबईकडे निघाले होते, त्यानंतर ते औरंगाबादला जाणार होते, त्याच्यानंतर संध्याकाळी याच मैदानावर ते येणार होते। या ठिकाणी स्टेज सुद्धा त्या उभं करण्यात आलं होतं। मात्र ज्या प्रकारे त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे, हा सगळा सेट आता बाहेर काढण्यात येत आहे। या ठिकाणी हजारोंची संख्या लोकांची संख्या या ठिकाणी जमणार होती गोपीनाथ मुंडेंचा सत्कार बघण्यासाठी, सत्कार करण्यासाठी। मात्र याच गर्दीवर आता त्यांचे अंत्यसंस्कार बघण्याची वेळ आलेली आहे। कशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता, आपण आपले झी24 तासचे स्थानिक पत्रकार, स्थानिक रिपोर्टर लक्ष्मीकांत रुईकर आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मीकांत, किती मोठी तयारी होती, किती लोक या ठिकाणी सत्काराला जमणार होती? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गोपीनाथ मुंडेंच्या रूपानं सर्वात प्रथम बीड जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा म्हणजेच मराठवाड्याला आणि बीड जिल्ह्याला बहुमान मिळाला होता आणि त्यामुळे बीड जिल्हावासियांसाठी ही खूप मोठी संधी होती, खूप मोठा आनंदाचा, उत्साहाचं हे क्षण होता। आणि हा क्षण सणासारखा साजरा करण्यासाठी म्हणून, दिवाळी ज्याप्रमाणे साजरी केली जाते त्या पद्धतीनं साजरी करण्यासाठी म्हणून अक्षरशः पूर्ण बीड जिल्हा सजला होता। त्यामध्ये परळीचं हे जे तोतला मैदान आहे, मुंडेंच्या अनेक विजयी सभा याच तोतला मैदानावर झालेल्या आहेत। राजनाथ सिंग यांची सभा देखील, निवडणुकीच्या अगोदरची प्रचाराची सभा ही याच मैदानावर झाली होती आणि हे मैदान सजवण्यात आलेलं होतं। या मैदानावर मुंडे हे औरंगाबादहून निघाल्यानंतर बीड ते परळी अशी एक मोटरसायकल रॅली आयोजित केलेली होती। या रॅलीचा या ठिकाणी समारोप होणार होता आणि मराठवाड्यातून, बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक या मैदानावर मुंडेंच्या सत्कार समारंभासाठी इथे उपस्थित राहणार होते। मात्र दुर्दैवानं आता या ठिकाणी मुंडेंच्या अचानक निधनामुळं ही सर्व जी लोकं आहेत या लोकांना त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येण्याची वेळ आलेली आहे। असं थोडक्यात आमचा सत्कार न घेताच तुम्ही आमच्यातून निघून कसं काय गेलात, अशा प्रकारची भावना या परळीमधल्या रहिवाशांची व्यक्त होताना दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह अमित जोशी, झी मीडिया, परळी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।